हॅलो फ्रेंड्स, आपण MSCIT मध्ये 101 AI टूल्स शिकत आहोतच. तर AI टूलचा वापर करून आपण खूप सारे आउटपुट्स बनवत आहोत. म्हणजे AIचा वापर करून आपण इमेजेस क्रिएट करणं, ग्राफिक्स क्रिएट करणं, व्हिडिओज क्रिएट करणं, चांगले डॉक्युमेंट्स बनवणं, असं व्हरायटी ऑफ टास्क आपण AIच्या मदतीनं करतो. AIचा वापर करून आपल्या कामामध्ये ॲक्युरसी पण आली आहे आणि आपलं काम अट्रॅक्टिव्ह पण होतं आहे, ब्युटिफुल म्हणजे व्हिज्युअली ब्युटिफुलसुद्धा होत आहे. तर आज आपण असेच काही AI टूल्स बघणार आहोत की जे आपलं काम सोपं करतील आणि ॲक्युरेटसुद्धा करतील आणि व्हिज्युअली जास्त अपीलिंगसुद्धा करतील. तर आज आपण एक नॅपकिन AI टूल हे बघणार आहोत. आता हे AI टूलकडे जाण्याआधी मी तुमच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करेल की आपण नॅपकिन AI टूल का वापरणार आहोत. तर तुमच्याकडं एखाद्या गोष्टीची माहिती आहे, म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे एखादा पॅराग्राफ आहे 8-10 लाईनचा किंवा बुलेट पॉईंट्स आहेत 8-10, तर ते नुसते टेक्स्टच्या फॉर्ममध्ये आहेत. लक्षात घ्या, टेक्स्ट फॉर्मपेक्षा जर आपली तेच 8 ते 10 पॉईंट्स व्हिज्युअली रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे व्हिज्युअल्सच्या स्वरूपात आले, ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आले, तर ते जास्त अपील करतात. वाचणाऱ्याला त्यातून जास्त इंटरेस्ट निर्माण होतो आणि ते बघायलाही छान वाटतात. तर त्यासाठीच आपण आज नॅपकिन AI टूल हे वापरणार आहोत. तर नॅपकिन AI टूल कसं वापरायचं ते बघूया. सगळ्यात पहिले मी गुगलच्या सर्च बारवर नॅपकिन AI असं टाईप करेल. त्यानंतर जो पहिला सर्च रिझल्ट येतो तोच आपल्याला वापरायचा आहे. इथं तुम्ही साइन इन करू शकता किंवा फ्रीमध्ये, म्हणजे सुरुवात डायरेक्ट विदाऊट लॉग इनने पण करू शकता. गेट नॅपकिन फ्रीमध्ये असं क्लिक केल्यावर त्यानंतर न्यू नॅपकिनवर क्लिक करायचं, कारण आपण नवीन टास्क करत आहोत. आणि इथं ब्लँक नॅपकिन सिलेक्ट करायचं. आता लक्षात घ्या, मी नॅपकिन AI शिकवण्यासाठी एक उदाहरण सगळ्यांना समजेल असं म्हणून एक डॉक्युमेंट वाचत होतो. हे डॉक्युमेंट आहे फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट. हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे एक रिपोर्ट आहे 2025चा. आणि यामध्ये फ्युचर मधले जे जॉब्स आहेत त्याच्यावर विविध गोष्टींचा कसा परिणाम होईल, काय असेल, हे सगळं दिलेलं आहे. तर मी ह्याचा थोडासा अभ्यास करून आपल्या AIचा फ्युचरमधील जॉबवर कसा परिणाम होणार आहे हे मराठीमध्ये काही मुद्दे काढले होते. आणि हे बघू शकता तुम्ही, हे टेक्स्टच्या स्वरूपात आहेत मुद्दे. तर आता मी काय करणार आहे, ह्याला थोडा अजून व्हिज्युअली ब्युटिफुल बनवण्यासाठी, थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देण्यासाठी नॅपकिन AIचा वापर करणार. तर इथून मी हे कॉपी करतो. हे 10 ते 11 मुद्दे असतील साधारण. हे इथून कॉपी करून मग अशी आपण जे नॅपकिन AI टूल ओपन केलं होतं त्याच्यामध्ये मी हे पेस्ट करतोय. आता तुम्हाला लक्षात येईल की हे मुद्दे नॅपकिन AIने वाचायला सुरुवात केली. आता इथं जो मी ब्लू सर्कल आहे त्याच्यावर क्लिक करतो, जनरेट व्हिज्युअल्स. आता हे मुद्दे वाचले जात आहेत आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नॅपकिन AI तयार करतो. ह्याला एक साधारण 30 सेकंदाचा वेळ निश्चित लागतो या टूलला काम करण्यासाठी. बघा, त्याने लगेच ह्याच्यामध्ये फिगर्स होत्या म्हणून त्याने लगेच आपल्याला व्हरायटी ऑफ ऑप्शन्स दिलेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर ऑप्शन आपल्याला इथं मिळत आहेत माहितीच्या आधारे. आणि आपल्याला हवा तो आपण यातून स्मार्ट आर्ट घेऊ शकतो. आता मी सध्या हा सिलेक्ट केलेला आहे. आता लक्षात घ्या, मी जेव्हा ही स्टाईल सिलेक्ट केली, मला यामध्ये सुद्धा एडिट करता येतं. इथं एडिटचे ऑप्शन असतात. तर मी तुम्हाला मित्रांनो रिक्वेस्ट करेल की तुम्ही स्वतः सुद्धा हे ट्राय करा आणि यामध्ये जेवढे जास्तीत जास्त ऑप्शन्स आहेत हे तुम्ही ट्राय करा. आता ह्याचा एक छान उपयोग म्हणजे असा की आता ही जी स्मार्ट आर्ट तयार झाली आहे ही तुम्ही डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये. आणि डाउनलोड करताना सुद्धा तुम्हाला बघा इथं खूप सारे ऑप्शन येतील की तुम्ही PNGच्या स्वरूपात करू शकता, व्हेक्टर ग्राफिक्सच्या स्वरूपात करू शकता, PDF स्वरूपात करू शकता, PPTच्या स्वरूपात करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही याची थीम सुद्धा बदलू शकता. म्हणजे आता ब्लॅक, इथं बॅकग्राऊंड ब्लॅक येते, तर तुम्ही व्हाईट सुद्धा करू शकता. लाईट बॅकग्राऊंडमध्येही डाउनलोड करू शकता. आणि हे सोपं आहे डाउनलोड करणं. आणि हे डाउनलोड करून तुम्ही तुमच्या PPTमध्ये, तुमच्या वर्ड फाईलमध्ये कुठेही अशा प्रकारची इमेज वापरू शकता. आणि तुमचं जो टेक्स्ट फॉर्ममधले मुद्दे होते ते एकदम व्हिज्युअली रिच आणि थोडं त्याला अजून आकर्षक बनवू शकता. मित्रांनो, आता आपण एक नवीन AI टूल शिकणार आहोत. हे आहे InVideo AI. हे काय करतं,
तर आपण टेक्स्टमध्ये एखादा पॅरेग्राफ किंवा एखादी स्टोरी दिली तर तो त्याचा व्हिडिओमध्ये रूपांतरण करतो. म्हणजेच AI चा वापर करून तो काय करतो, तुमची स्क्रिप्ट वाचतो आणि त्याचा एक छानसा व्हिडिओ बनवतो. त्या स्क्रिप्टच्या अनुषंगाने तो एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण बघूया हे InVideo AI कसं वापरायचं ते. सगळ्यात पहिले गुगलवर आपण InVideo AI असं टाकूया. InVideo AI क्लिक केलं की जो पहिला सर्च रिझल्ट येतो त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. माशाचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा, त्याचा आयकॉन तो बघून क्लिक करायचं. तर आता आपल्यासमोर विंडो ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले लॉग इन करूया. जर तुमचं लॉग इन नसेल तर तुम्ही साइन अप करून तुमचं अकाउंट क्रिएट करून लॉग इन करू शकता. तर आता ह्याचा इंटरफेस हा खूप सोपा आहे. ह्याने आपल्याला डायरेक्ट व्हिडिओ क्रिएशनच्याच विंडोवर आणलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः बघू शकता जिथं आपल्याला स्क्रिप्ट किंवा आपला काही टॉपिक किंवा काही माहिती ॲड करायची आहे टेक्स्टच्या स्वरूपात आणि ज्याचा व्हिडिओ बनवायचा आहे ते आपल्याला या चौकोनामध्ये भरायची असते आणि ह्याच्यामध्ये साधारण 32,000 कॅरेक्टरचं लिमिट असतं. तर आता आपण जेव्हा हे InVideo AI म्हणजे टेक्स्ट टू व्हिडिओ AIच्या मदतीने जो व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी मी एक स्क्रिप्ट घेतली होती की जी सगळ्यांना समजेल आणि हे टूल आपल्याला समजायला जास्त पद्धतीत सोपं जाईल. त्यासाठी मी एक गोष्ट लिहिली होती आणि गंमत म्हणजे ती गोष्ट पण मी AIच्याच मदतीने लिहिली होती ChatGPTचा वापर करून. ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. आपण सगळ्यांनी शाळेमध्ये ही गोष्ट शिकलेली असेल. ह्याला आपण एक इन्स्पिरेशन टेल म्हणू शकतो की ससा आणि कासवाच्या शर्यतीमधनं आपण जे लेसन्स घेतले त्याचा आपल्याला फायदा होतो. तर आता ही जी स्टोरी आहे ती मी इथून कॉपी करतोय. ही जी कॉपी केलेली स्टोरी हा जो विंडो आहे मधला InVideo AIचा ह्याच्यामध्ये पेस्ट करतोय. आता या टूलची खासियत अशी आहे, हे जरी आपल्याला अर्ध पेड आणि अर्ध फ्री असं म्हटलं तरी हे टूल आपल्याला फ्रीमध्ये व्हिडिओ तयार करून देतो. आणि पेडमध्ये काय फीचर आहे मी आता पुढे तुम्हाला सांगणारच आहे. फ्री आणि पेडमधला डिफरन्स काय आहे ते. आता मी इथं जी स्टोरी टाकली आहे या मधल्या चौकोनात तिथं पेस्ट केली आहे आणि इथं जनरेट व्हिडिओवर क्लिक करत आहे. आता मित्रांनो InVideo AI हे थोडीशी इंटरनेट बँडविड्थ त्याला जास्त लागते. इंटरनेटचा स्पीड चांगला लागतो. त्याचं कारण असं आहे की हे ऑनलाईन GPU यूज करतं आणि व्हिडिओ क्रिएशनला हेवी बँडविड्थ ही लागतेच थोडीशी. त्यामुळे एक थोडासा तुम्ही पेशन्स नक्की ठेवा व्हिडिओ तयार होताना. आता सगळ्यात पहिले त्याने आपली स्क्रिप्ट ॲनालाइज केली आहे. आता तुमच्या एक लक्षात येईल त्याने स्वतःहून इथं टायटलसुद्धा दिलेलं आहे, द रॅबिट अँड टर्टल शोडाऊन अ टाइमलेस टेल. म्हणजे त्याने स्वतःसुद्धा टायटल दिलं आहे. आता तो कंटेंट ॲनालाइज करतोय. तर मित्रांनो आता मी मगाशी म्हणालो होतो की InVideo AI हे फ्रीमध्ये पण काही अवेलेबल आहे आणि पेडमध्ये पण काही फीचर्स अवेलेबल आहेत. तर फ्रीमध्ये जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये InVideoचा वॉटरमार्क येईल, प्लस तो जे स्टॉक मीडिया आहे म्हणजे जे इंटरनेटवर अवेलेबल ॲसेट्स आहेत त्याचा वापर करून व्हिडिओ बनवेल. पेड व्हर्जनमध्ये तो काय करेल, आपली स्क्रिप्ट वाचेल आणि त्यानुसार इथं जनरेटिव्ह मीडिया दिसते तर तो काही ॲसेट्स जनरेट करेल. तर आपण फ्रीमध्येच हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर आता आपण स्टोरी दिली आहे, आता आपल्याला ती ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये हवी आहे कारण एक टेल आहे, ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये कामाला येईल. तर त्यानंतर मी इथं स्टॉक मीडियावर सिलेक्ट करेल. इथं त्याचं ड्युरेशन मॅक्सिमम 2 मिनटं ठेवेल कारण गरज नाही, आपला ऑडियन्स त्यांनी स्वतःच बरोबर निवडला चिल्ड्रन. आणि आपण हा व्हिडिओ कुठे यूट्यूब शॉर्ट्स म्हणून पण देऊ शकतो, इंस्टाग्राम रील्स म्हणून पण देऊ शकतो. तर आपण इथे एक यूट्यूब शॉर्ट्स म्हणून करूया. त्याचं एक ड्युरेशन ठरवलं आहे. आता आपण व्हिडिओ इथं कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ क्रिएशनला स्टार्ट करूया. तर मित्रांनो मी जसं म्हणालो होतो की ह्याला वेळ लागतो, तर एक थोडासा वेळ हे व्हिडिओ बनवायला घेणार. तर पेशन्स ठेवा आणि आपला व्हिडिओ तयार होईल. मित्रांनो तर आपला हा व्हिडिओ तयार झालेला आहे. आपण हा इथं पण प्ले करू शकतो किंवा डाउनलोड करून प्ले करू शकतो. आता इथं बघा, इथं जसं म्हणाल होतं आपण फ्री व्हर्जन वापरणार आहोत. तर इथं आपण वॉटरमार्कला येस करू, हे नॉर्मल करू आणि आपण हा डाउनलोड करूया. हा इथं रेंडर होत आहे. रेंडरिंग झाली की हा आपण डाउनलोड करून व्ह्यू करून बघूया. आता व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे. Ready for an epic forest race? Let's dive in.
Once upon a time, in a lush green forest, a proud rabbit and a determined turtle decided to race. As soon as the race began, the rabbit sprinted ahead, leaving the turtle far behind. Confident of his victory, he saw a shady tree and thought, "The turtle is too slow. I have time for a quick nap." Meanwhile, the turtle kept moving steadily, step by step. The sun began to set, and as the turtle approached the finish line, the rabbit woke up in shock. He dashed forward, but it was too late. The turtle had already won. The forest cheered for the turtle, and the rabbit learned an important lesson. Slow and steady wins the race. Remember that, folks. तुम्ही इथं बघू शकता की आपण यूट्यूब शॉर्ट्स म्हणालो होतो म्हणून त्याने बरोबर त्या स्क्रीन साईजमध्येच व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता. तर तुम्ही नक्की InVideo AI वापरा. तुम्ही एखादी तुमची स्वतःची स्क्रिप्ट लिहा आणि त्यानुसार तुम्ही व्हिडिओ क्रिएट करा. मित्रांनो, आता आपण एक नवीन टूल शिकणार आहोत. हे भाषिणी नावाचं टूल आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेलं टूल आहे. हे काय करतं, हे विविध भाषांमध्ये अनुवाद करतं. म्हणजे टेक्स्ट टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट आणि स्पीच टू स्पीच. म्हणजे हे फक्त टेक्स्ट टू टेक्स्ट पुरतं मर्यादित नाही आहे. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आपण जे बोलतो हे रिअल टाईममध्ये दुसऱ्या भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करतं. आता आपण बघूया भाषिणी कसं वापरायचं ते. सगळ्यात पहिले गुगलवर तुम्ही भाषिणी टाईप करा. भाषिणी टाईप केलं की तुमच्यासमोर एक सर्च रिझल्ट येईल पहिलाच. तर त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत भाषिणीमध्ये. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषिणीचं एक मोबाईल ॲपसुद्धा आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, आत्ता तर मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवत आहे, लॅपटॉपच्या स्क्रीनवर. तर तुम्ही स्वतः मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि हे आपण आत्ता जे सर्व काही करणार आहोत हे तुम्ही मोबाईल ॲपवर करून बघा. तर इथं अर्पणमध्ये जायचं आणि आवर प्रॉडक्ट्सवर क्लिक करायचं. तर त्यामध्ये अनुवाद नावाचं जे आहे हे सगळ्यात पहिले आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता बघा, एक सोपा इंटरफेस आपल्या समोर आला आहे आणि आपण आता डायरेक्ट स्पीच टू स्पीचमध्येच जाऊया. कारण तुम्हाला टेक्स्ट टू टेक्स्ट ट्रान्सलेशन माहितीच असेल, टेक्स्ट टू स्पीच माहिती आहे, पण जे स्पीच टू स्पीच आहे हे आपण आता वापरून बघतोय. आता सगळ्यात पहिले इथं स्पीच टू स्पीचवर क्लिक केलं की तुम्हाला एक सोर्स लँग्वेज म्हणजे आता आपण ज्या भाषेत बोलणार आहोत ती सिलेक्ट करायची. आता मराठी सिलेक्ट करतो. त्यानंतर दुसरी जी भाषा आहे ती इंग्लिश भाषा मी इथं सिलेक्ट करतोय. त्यानंतर हे मॉडेल पण मी सिलेक्ट करेल इथे. त्यानंतर इथं आपल्याला काही मॉडेल सिलेक्ट करावे लागतात जे त्यांनी फीड केलेले लायब्ररी असतात. इथं मेल फिमेल व्हॉइस टाईप कुठला हवा हे सिलेक्ट करता येतं. आता या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण इथून बोलायला सुरुवात करू शकतो. आता मी इथं बोलून दाखवतो. आपलं सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. All of you are welcome to this session. बघा, इथं त्याने लगेच ट्रान्सलेट करून दिलेलं आहे इंग्लिशमध्ये. आता आपण अजून थोडं बोलून बघूया. आज आपण नवीन टूल्स शिकणार आहोत. Today, we will learn about new tools. तुम्ही बघू शकता आता या भाषिणी या टूलचा आपल्याला कुठं वापर होऊ शकतो. आपण भारतातल्या एखाद्या राज्यात गेलो की जिथे इंग्लिश मराठी नाही समजली जात किंवा हिंदी पण नाही समजली जात, तर आपण अशा विविध भाषांमध्ये त्यांच्याशी बोलू शकतो. म्हणजे इथं मणिपुरी आहे, नेपाळी आहे, पंजाबी आहे, तमिळ, संस्कृत, तेलुगू, मैथिली, कन्नडा सगळ्या भाषा इथे आहेत. म्हणजे इतक्या भाषांचा सपोर्ट आहे. तर आपण अशा एखाद्या राज्यात गेलो जिथं आपल्याला लोकल लोकांशी बोलायचं आहे आणि ज्यांना इंग्लिश हिंदी नाही समजत आहे, त्यांची लोकल भाषाच समजते, तर आपण या टूलचा वापर करून, जर मोबाईलमध्ये असेल तर आपण आपल्याला जे पाहिजे ते बोलून त्यांच्या लोकल भाषेमध्ये ट्रान्सलेट करून त्यांना देऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्ही भाषिणी नावाचं टूल याचा वापर करा. तुम्हालाही मजा येईल आणि याचा डे टू डे लाईफमध्ये कसा वापर होतो, कसा उपयोग होतो हेही समजेल. मित्रांनो, आता आपण 2 नवीन AI टूल बघणार आहोत आणि त्या दोन्हीचं इंटिग्रेशन करून एक आउटपुट बनवणार आहोत. म्हणजेच काय, तर आपण एक टूल जे बघणार आहोत त्यामध्ये आपण टेक्स्ट टू इमेज म्हणजे इमेज जनरेट करणार आहोत टेक्स्ट त्याचं इनपुट देऊन, आणि नंतर ती जी जनरेट झालेली इमेज आहे त्याचा ॲज अ इनपुट वापर करून त्याच्यापासून व्हिडिओ जनरेट करणार आहोत. तर
इमेज जनरेट करायला आपण ॲडोबी फायरफ्लाय हे टूल वापरणार आहोत आणि त्याचंच त्या इमेजचे व्हिडिओ बनवायला आपण रनवे हे टूल बघणार आहोत. तर आता आपण सुरू करूया. आपण सगळ्यात पहिले गुगल ओपन करूया. तर गुगलमध्ये आपण ॲडोबी फायरफ्लाय असं टाईप करूया. हे बघा ॲडोबीचं असं चिन्ह आहे. तर ॲडोबी फायरफ्लायवर क्लिक केलं आहे मी. इथं आपण इंडिया सिलेक्ट करूया. त्यानंतर क्रिएट विथ फायरफ्लायवर क्लिक करूया. तर लक्षात घ्या हे पार्शियली फ्री टूल AI टूल आहे. ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला 25 क्रेडिट्स पर मंथ मिळत जातात. म्हणजे आपण पर मंथ एक 7 ते 8 इमेजेस फ्रीमध्ये क्रिएट करू शकतो. तर इथं आपण इमेज सिलेक्ट केलेलंच आहे. तर आता आपण मी एक थीम बनवलेली, एक वाघ जंगलात बसला आणि तो डरकाळी फोडतो असं आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपल्याला पहिले इमेज लागेल. तर आपण प्लेन टाकूया, टायगर सिटिंग इन द जंगल. एक सिंपल प्रॉम्प्ट दिली आहे, काही हेवी प्रॉम्प्ट दिलेली नाही आहे. आता आपण जनरेट करतोय. जनरेटवर मी क्लिक केलं आहे. लक्षात घ्या याला थोडंसं हेवी इंटरनेट लागतं, कारण कुठलेही इमेज किंवा व्हिडिओ बनवताना हाय हेवी GPUs यूज होतात. त्यामुळे थोडंसं इंटरनेट लागतं आणि थोडासा वेळ पण लागतो. तर थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये एक काय झालं की ॲनिमेशन फॉर्ममध्ये इमेज जनरेट झाली आहे. तर आपण त्याला कंटेंट टाईप इथं फोटो म्हणूया आणि इथं एक प्रॉम्प्ट अजून देऊया, रिअलिस्टिक म्हणून. आणि पुन्हा जनरेट करूया. बघा इमेज जनरेट झालेली आहे आणि छान पद्धतीत रिअलिस्टिक इमेज जनरेट झाली आहे. ही आपण आता इथून डाउनलोड करूया. इमेज डाउनलोड सुद्धा झाली. 2 MB ची इमेज आहे आणि तुम्ही बघू शकता हाय क्वालिटी इमेज जनरेट झाली आहे. एकदम रिअलिस्टिक इमेज जनरेट झालेली आहे. आता जसं मी म्हणालो की आपण इंटिग्रेशन करणार आहोत 2 टूल्स. आता आपण इमेज जनरेट केली. आता या इमेजचा वापर करून आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर रनवे हे व्हिडिओ क्रिएशनचं छान टूल आहे. तर मी ते टूल ओपन करतोय. त्याचा लोगो असा आहे, पांढऱ्या सर्कलमध्ये आर. त्याच्यावर क्लिक करूया रनवे वर. इथं ट्राय रनवे नाव असं ह्याच्यावर क्लिक करूया किंवा तुम्ही इथे गेट स्टार्टेडवर जरी क्लिक केलं तरी चालेल. हे बघा एक साधारण आपली विंडो तयार झालेली आहे आणि मी आधी मुद्दामून काही प्रमाणात जे करून दाखवणार आहे हा व्हिडिओ आधी ट्राय केला होता. त्यामुळे माझी हिस्ट्रीसुद्धा इथं तुम्हाला दिसत असेल. इथं त्याचे काही विविध ऑप्शन्स आहेत. तुम्ही नक्की हे ट्राय करा. आता आपण व्हिडिओ बनवायला सुरू करूया. आणि मित्रांनो लक्षात घ्या AI टूल्समध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. ते स्वतः इमेज बनवू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. पण आपण काय करायचं, ज्या AI टूलची जी स्ट्रेंथ आहे, जशी रनवे ची व्हिडिओ क्रिएशन आहे, ॲडोबी फायरफ्लायची इमेज क्रिएशन आहे, तर आपण त्याचा वापर केला तर जास्त चांगला आउटपुट तयार होतो. तर आता इथं बघा ड्रॉप अँड इमेज म्हणतं की त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही एखादी इमेज ड्रॉप करा जसं तुम्हाला व्हिडिओ बनवून हवं आहे. तर इथं ड्रॉप अँड इमेजमध्ये मी आत्ता तयार झालेला टायगर ॲड केलेला आहे. त्यानंतर इथं ॲस्पेक्ट रेशो तुम्हाला आडवा ह्याच्यात पाहिजे का उभा. तर आता आपली जी इमेज आहे हिचा ॲस्पेक्ट रेशो 16:9 आहे आडवी स्क्रीनमध्ये. तर म्हणून किंवा 4:3 तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. 16:9 पण सिलेक्ट करू शकता कारण आपली इमेज ॲक्च्युली 16:9 होती पण ह्याच्यात ती बसत नाही आहे. तर आपण 4:3 असं ॲस्पेक्ट रेशो सिलेक्ट केलं आहे आणि त्याला क्रॉप केलं आहे. तो क्रॉप होऊन त्याच्यामध्ये फिट होईल. आता तर आपली इमेज फिट झाली आहे. तिथं आपण जो शॉट आपल्याला 10 बनवून हवा आहे 10 सेकंदाचा, त्याच्यासाठी मी प्रॉम्प्ट देतो टायगर रोर्स म्हणून. इथं बघा आपण
हे छोटे छोटे शॉर्ट्स आहेत, 5 सेकंड किंवा 10 सेकंदाचे बनवू शकतो आणि आता याला जनरेट म्हणतो. लक्षात घ्या, तुम्ही विचार करताल की हा 10 सेकंदाचाच कसं काय शॉर्ट. तर AI टूल्सचा वापर आपल्याला फक्त पूर्ण फायनल आउटपुट करता नाही तर मध्ये जे ॲसेट्स लागतात त्यासाठीही करू शकतो. कारण हे जर तुम्ही एखाद्या व्हिडिओ एडिटिंग टूलमध्ये करायला गेलं तर तुम्हाला जास्त वेळ लागेल, पण AIच्या मदतीने आपण हे 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा व्हिडिओ तयार करू शकतो. म्हणून AIचा वापर फक्त फायनल आउटपुट करता असा विचार करू नका, तर मधले जे ॲसेट्स लागतात आपल्याला एखादा टास्क कंप्लीट करायला तर त्यासाठीही आपण AI टूलचा वापर करू शकतो. हे बघा, आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. हा आपण प्ले करून बघूया. बघा, AIने एक स्टॅटिक इमेज होती तर बसलेल्या वाघाची, तर वाघ डरकाळी फोडताना एकदम छान पद्धतीत रिअलिस्टिक वेमध्ये AIने करून दाखवलं आहे. आता हाच आपण डाउनलोड करू शकतो आणि आपल्याला जिथे कुठे व्हिडिओ आपल्याला एखादा वापरायचा असेल तिथं आपण टाकू शकतो. इथून डाउनलोड करता येतो या डाउनलोड लिहिलेल्या ऑप्शनमध्ये आणि हा हाय क्वालिटी व्हिडिओ आपण वापरू शकतो. मित्रांनो, तर आज आपण 5 AI टूल शिकलो. नॅपकिन AI टूल जे टेक्स्टला छान ग्राफिक्समध्ये रूपांतरण करतं त्याचं. इनव्हिडिओ AI जे टेक्स्ट टू व्हिडिओ बनवतो. भाषिणी बघितलं की स्पीच टू स्पीच म्हणजेच रिअल टाईम ट्रान्सलेशन करतो एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये. त्यानंतर आत्ता आपण शेवटला Adobe Fireflyचा वापर करून टेक्स्ट टू इमेज केली आणि त्याचंच इंटिग्रेशन करून आपण त्या इमेजचा एक व्हिडिओ बनवला रनवे ML AI टूलच्या माध्यमातून. तर मित्रांनो, तुम्ही 5ही AI टूल्स वापरा आणि AIने तुमचं काम कसं सोपं होतं याचा एक अनुभव नक्की घ्या.